नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आपण बघतो की इकडे रम्या आणि वसू आता गेस्ट हाऊसवर आलेल्या असतात आणि त्यांना खूप सारे पुरावे मिळतात काव्य आणि जीवाबद्दलचे. आणि इकडे ही रम्या म्हणते की आई केवढे गिफ्ट्स आहेत हे. आणि इकडे वसू आत्यांना सुद्धा शॉक बसतो आणि त्या म्हणतात की बाप रे. रम्या म्हणते की अगं आई बघ किती गिफ्ट्स आहेत हे, बाप रे. रम्या म्हणते की हे जर फोटो कोणी बघितले तर काय होईल ग. वसू आत्या म्हणतात मी तर कल्पनाच करू शकत नाही ग. आणि वसू आत्या म्हणतात अगं विचार कर, हे फोटो बघितल्यावर काय काय होऊ शकतंच ते. आणि बघा प्रेक्षकांनो, या दोघेही विचार करतात आणि रम्या म्हणते की बाप रे. आणि बघा त्या सुटकेस मध्ये यांना टॅब पण सापडतो आणि ती म्हणते की आई टॅब. आणि वसू आत्या म्हणतात अगं ओपन कर ना. आणि ही रम्या ओपन करायला जाते पण त्याची बॅटरी लो असते. आणि वसू आत्या म्हणतात की झालं. रम्या म्हणते बॅटरी डाऊन आहेत बहुतेक. वसू आत्या म्हणतात की आता. रम्या म्हणते की माझी पर्स घे तिथनं. आणि रम्या म्हणते की त्याच्यामध्ये ना मी चार्जिंगसाठी ठेवलंय, पटकन याला चार्ज करते. आणि ही रम्या बघा किती पटपट सगळ्या गोष्टी करत असते. तो पटकन चार्जिंगला काय लावते आणि तो लगेच चार्जिंग पण होतो. वा. आणि इकडे रम्याला आनंद होत असतो की तो टॅप चार्जिंग होत आहेत म्हणून. आणि बघा प्रेक्षकांना, तो चार्जिंग पण झाला आणि त्याच्यावर फोटो पण दिसायला लागले. आणि दोघी इतक्या शॉक झालेल्या आहेत ना, त्या दोघी तोंडाला हात लावतात आणि म्हणतात की आणि बघा प्रेक्षकांनो, रम्या बघते आणि इकडे जीवाने काव्यासाठी जे सरप्राईज गिफ्ट केलेलं असतं तिच्या बर्थडेसाठी, ते सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि ही रम्या म्हणते की आई बघ किती फोटो आहे, रोमॅन्टिक सुद्धा. हे बघ आई, जीवा फ्लाइंग किस देतोय, बापरे. आणि खरंच प्रेक्षकांनो, हे खूप शॉकिंग आहेत. बघा यांना सगळे पुरावे सापडलेले दिसत आहेत. आणि इकडेही वसू आत्या म्हणतात की म्हणजे हे दोघं त्या सुनीताच्या कॅफे मध्ये भेटायचे. आणि इकडे रम्या म्हणते की हो म्हणजे ते सगळं खरं होतं. वसू आत्या म्हणतात की बघ 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 पुढे बघ अजून काय दिसतंय. आणि बघा प्रेक्षकांना, आपल्याला पुढे चित्र दिसतं की रम्या आणि सॉरी जिव्हा आणि अनिशा पण असते सोबत फोटो काढलेला. आणि इकडे ही रम्याला पण शॉक बसतो आणि ती म्हणते की अनिशा. रम्या म्हणते की बघ मी तुला म्हटलं होतं ना की हिला सगळं माहित असणार. वसू आत्या म्हणतात नाहीतर काय. आणि रम्या म्हणते की बरं झालं मला तिचा फोटो सापडला, आता हिची पण आपण वाट लावूयात, नालायक कुठली. आणि इकडे बघा प्रेक्षकांना, रम्याला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की आई आई बघ केवढे पुरावे सापडले. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे दोघांनी डान्स केलेला व्हिडिओ असतो आणि वसू आत्या म्हणतात की एक काम कर, तो व्हिडिओ प्ले कर बरं. आणि आपल्याला पण तो दिसत आहेत की हे दोघं डान्स करतायत. आणि इकडे रम्या म्हणते की रोमॅन्टिक डान्स करतायत, सगळ्यांपासून लपवलंय हे. वसू आत्या म्हणतात की बघ ना. आणि वसू आत्या म्हणतात की रम्या हे सगळं पार्थने बघितलं तर. रम्या म्हणते की तो दुसऱ्याच क्षणी माझ्याशी लग्न करेल आहे. येस येस. आणि इकडे वसू आत्या म्हणतात केवढी उतावळीत ग ही. रम्या म्हणते बघ ना काय केवढे पुरावे सापडलेत आपल्याला. आणि इकडे रम्या म्हणते की आता काही खरं नाही त्या काव्याचं. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे तिला आशाचा फोन येत असतो. आणि म्हणून रम्या म्हणते की जरा फोन दे ग. आणि वसू आत्या म्हणतात की धर बघ कोणाचा आहे. रम्या म्हणते का आशा कशाला फोन करते आता. आणि ती फोन कट करून देते. बघा प्रेक्षकांनो, इकडे सगळे फोटो रोमॅन्टिक असतात. आणि ही रम्या म्हणते की आई आई बघ कसे कसे फोटो आहेत बघ हे. आणि हे फोटो बघता बघता त्या आशाचा सारखा फोन येत असतो. रम्या चिडते आणि म्हणते काय हिचं काय काम आहे. आणि इकडे वसू आत्या म्हणतात की घे बाई घे तिचा फोन, ती एक बिंडोक आहे, जोपर्यंत तू फोन उचलत नाही ना ती फोनच करत राहणार. आणि रम्या फोन उचलते आणि म्हणते चिडून काय ग. ती बिचारी म्हणते आशा अहो तुम्ही घरी नाही येत, रूम साफ करायची होती ना म्हणून फोन केला, करू का. आणि इकडे रम्या म्हणते की हे बघ तू उगा फालतूचे प्रश्न विचारू नकोस, जा आणि बेडरूम आवरून घे नीट. आणि आपण बघतो इकडे मानिनी जीवासोबत फोनवर बोलत असते. आणि इकडे मानिनी म्हणते की तुम्ही कूर्कला न जाता हा प्लॅन केलाय आणि तेही मी विचारल्यावर. आणि बघा मानिनी म्हणते की अरे मग फार्म हाऊसलाच का जाताय. आणि रम्या हे ऐकून घेते. आणि इकडे ही रम्या आता प्रेमानं बोलते बघा आणि म्हणते की आशा मामी मामी कोणाशी बोलते ग. आणि ती आशा म्हणते की त्या जीवा दादाशी. आणि रम्या म्हणते की ते फार्म हाऊस काय ते म्हणाली काय त्याचं. आणि ही आशा म्हणते ते कुठेतरी टिपरा गेले होते ना कुर्कला, तर ते कॅन्सल झालं त्यांचं. आणि ती आशा म्हणते की आता ते आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जात आहेत. आणि इकडे हे रम्याने ऐकल्यावर तिचे लाईट लागून जातात प्रेक्षकांनो. आणि ही म्हणते की ओके बाय. इकडे मानिनी ताई विचारतात की बरं आता किती वेळात पोहोचतायत फार्म हाऊसला. हा जीवा म्हणतो हे काय. आणि जीवा म्हणतो की पुढचा शार्प टर्न घेतला ना की फार्म हाऊस दिसेल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे रम्या खूप घाबरलेली असते. म्हणून वसू आत्या म्हणतात की काय घाबरलीस काय. रम्या म्हणते की आई आई हे सगळे फिरायला जाणार होते ना. मग वसू आत्या म्हणतात मग. आणि वसू आत्या म्हणतात अगे
आपल्यानंतर नव्हते का निघणार, एव्हा नंतर पोहोचले पण असतील ते फ्लाईटने कुर्कला, त्याचं काय? ही रम्या म्हणते अगं आई ऐकून तरी घे. वसू आता म्हणतात बोल ना. रम्या म्हणती अगं आई त्यांचा तो प्लॅन कॅन्सल झालाय, आता ते इथे फार्म हाऊस कडे येत आहे. आणि आता वसू आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा. आणि वसू आत्या म्हणतात की रम्या त्यांनी जर आपल्याला इथे बघितलंच तर. रम्या पण घाबरून जाते आणि ती गोंधळून जाते. वसू आत्या म्हणतात आपण आपण एक काम करू, हे सगळं सामान ना आपल्या सुटकेसेस मध्ये भरूयात. आणि बघा प्रेक्षकांनो, यांच्या लक्षातच नसतात की हे सुटकेस खालीच विसरून आलेले असतात आणि ते सुटकेस इकडे तिकडे बघत असतात. आणि रम्या म्हणते की आपल्या बॅग्स कुठे? वसू आत्या म्हणतात कुठे आहेत? वसू आत्या म्हणतात कुठे आहेत सुटकेस? वसू आत्या म्हणतात की रम्या बहुतेक खाली विसरलोत बॅगा. आणि तेवढ्यात आपल्याला हॉर्नचा आवाज ऐकायलाही येतो प्रेक्षकांनो. आणि इकडे वसू आत्या म्हणतात की अगं बाई ही लोक पोहोचली बहुतेक. आणि वसू आत्या म्हणतात की तिकडे कुठे चालली, आधी खिडकीतनं बघ बघ चल. आणि वसू आत्या खिडकीतनं बघतात तर काय, बॅगा खालीच राहिल्या आणि त्या दोघेही तोंडाला हात लावतात. वसू आत्या रम्याला म्हणतात की अगं बॅगा खालीच राहिल्यात ना, जा पटकन बॅगा घेऊन येत. आणि रम्या खूप घाबरलेली असते आणि पळत असते. वसू आत्या म्हणतात की लवकर घेऊन ये, नाहीतर ती लोक येतील. आणि इकडे या वसू आत्याच बघा काय चाललंय. ती म्हणते अजून काय काय मिळतं बघू बरं. आणि ती एक गिफ्ट असतं, तिथे काहीतरी लिहिलं असतं, तिला काही दिसत नाही. ती म्हणते अगो बाई काय लिहिलंय. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही रम्या जीवाचं रान करत असते ते बॅगा घेण्यासाठी. बघा प्रेक्षकांनो, ही किती फास्ट आली असते त्या बॅगा घेण्यासाठी. आणि ती शेवटी खाली पोहोचतेच आणि त्या बॅगा उचलते आणि मध्ये जाणार. तेवढ्यात आपल्याला कळतं की यांच्या गाडीची एंट्री या फार्म हाऊसवर झालेली आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण बघतो आता यांच्या गाडीची एंट्री फार्म हाऊसवर झालेली. आणि इकडे ही रम्या जीव तोडून त्या बॅगा रूम मध्ये नेत असते. आणि इकडे वसू आत्या म्हणतात की अगं बाई काहीच वाचता येत नाहीये, लाईट कुठे असेल इथे. आणि ही लाईट लावते. आणि बघा प्रेक्षकांनो, लाईट लावल्यानंतर तो लाईट सुद्धा झुकझुक करत असतो. आणि त्यावर लिहिलं असतं की यू आर लव्ह ऑफ माय लाईफ काव्या फ्रॉम जिव्हा. आणि बघा प्रेक्षकांनो, हे सगळे गाडीतनं खाली उतरतात आणि म्हणतात की खूप दिवसांना आलोत ना. नंदिनी म्हणते हो ना, जीवाच्या बर्थडे नंतर आत्ताच येतोय आपण. आणि बघा हे बॅगा काढत असतात आणि जीवा त्या शेकोटीकडे बघत असतो आणि काव्याचं लक्ष जीवाकडे जातं. आणि इकडे ही काव्या जीवाला म्हणते की सगळं लपवशील जीवा, पण हा टॅटू कसा लपवशील. आणि हा जीवा म्हणतो की यापुढे लपवायची गरजच लागणार नाही, आपण तो सीन इथे त्यांनी व्हिज्युअलाइजही करून दाखवलेला आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, काव्य सुद्धा त्याच्या जवळ येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते. आणि जीवाला ते जाणवतं म्हणून जीवा मागे वळून बघतो तर काय, काव्य असते. बघा प्रेक्षकांनो, हे दोघं सुद्धा मूव ऑन स्वतःसाठी होतात. आणि काव्याने जे खुणवले असतं ते जीवाला कळतं आणि तोही विषय तिथे सोडून देतो. आणि काव्या लगेच सामान उचलण्यासाठी पुढे जाते आणि जीवा मागे वळतो तर काय, त्याला वरती रूम मध्ये लाईट फ्लिप करताना दिसत असते. आणि हा जीवा म्हणतो की वरती लाईट कसं चालू आहे, जाऊन बघतो. ते सगळे पुरावे नसतील ना तरी एकदा जाऊन बघतोच. आणि बघा सगळे इकडे बॅगा उचलत असतात, पण जीवाला वरतीच जायचं असतं आणि तो वरती जातो सुद्धा. बघा इकडे रम्याने बॅगा आणलेल्या असतात आणि त्या बॅगांमध्ये हे सगळं पुरावे त्या दोघी भरून ठेवतात. आणि रम्या म्हणते की आई लवकर घाई कर, ते सगळे कधीही येतील इथे. वसू आत्या म्हणतात हो ग. वसू आत्या म्हणतात त्याच्या आतनं आपण निघून जाऊ. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, आपल्याला जिव्हा पायऱ्या चढताना दिसत आहे. तेवढ्यात नंदिनी जिव्हाला आवाज देते, जिव्हा. आणि जिव्हा आवाज देतो की आलो 2 मिनिटात आलो. आणि बघा यांची लाईट लागून जातात. वसू आत्या म्हणतात की रम्या जिव्हा बहुतेक वरती येतोय, तू आवर लवकर पटकन, बॅग पॅक कर, सगळं घेतलंस ना. जिव्हा बघा प्रेक्षकांनो आपल्या वरती जाताना दिसत आहे आणि यांची इकडे गडबड चालू असते. आणि हे म्हणतात की निघूया, यांनी सगळं पॅक केलेलं असतं आणि हे निघतात. आणि बघा हे निघतात तर या रम्याचे बॅगाचं चाक ते तिथेच ठेवलेलं स्टँडला अटकतो. आणि ही खूप प्रयत्न करते आणि प्रयत्न करते तर तिला ते निघत नाही, म्हणून ती चाकच तुटून जातं. आणि ती बघा प्रेक्षकांनो किती हुशार आहेत, ते चाक सुद्धा सोडत नाही, ती हातात घेऊन घेते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे रम्याच्या पायाला ठेच लागते, निघते. आणि तेवढ्यात ते चाक जीवाकडे जाऊन आदळतं. आणि इकडे वसू आत्या तिला खुणवतात की काय आहे, रम्या सॉरी म्हणते. आणि जीवा म्हणतो की हे चाक घरंगळत खाली कसं काय आलं. आणि तो खालूनच आवाज देतो की कोण आहे. आणि इकडे बघा त्यांना कळतं की जीवा जिनातच आहे, म्हणून ह्या दोघी वसू आत्या रम्याला खुणवते की वर चल वर. आणि ह्या दोघी वरती जातात आणि आपल्याला जीवाची एंट्री इथे दिसते. आणि बघा प्रेक्षकांनो, ह्या दोघी बघून घेतात की जीवा आतमध्ये चाललाय आणि ह्या पटकन खाली निघून जातात. आणि बघा ना प्रेक्षकांनो, मला हा प्रश्न पडलाय की यांना कोणीच कसं बघत नाही.
बघा ना, एंट्री गेट आणि एक्झिट गेट तर एकच असेल ना. असो, तुम्हाला पण असा प्रश्न पडलाच असेल ना, तर कमेंट करून नक्की सांगा हा प्रेक्षकांनो. आणि इकडे जेव्हा मध्ये रूम मध्ये एंट्री करतो त्याला मांजरीचा आवाज येतो, म्याव. आणि जेव्हा म्हणतो कदाचित मांजरीमुळे हे चाक घरंगळत खाली आलं असेल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे जेव्हा रूम मध्ये येऊन बघतो तर काय, त्याच्यात काहीच पुरावे नसतात आणि त्याच्यात जीवात जीव सुद्धा येतो प्रेक्षकांनो. पण त्याला माहीत नसतं की हे पुरावे नक्की कोणी गायब केलेले आहेत ते. त्याला असं वाटलं ते पुरावे मिथुन काकांनी गायब केले, पण ते तसं नसतं. ह्या वसुआत्या आणि रम्याने हे पुरावे नेलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, तो तिथे ठेवलेला बॉल असतो तो हातात घेतो आणि कॅच करतो. तेवढ्यात त्याला नंदिनी आवाज देते की जीवा. आणि इकडे पार्थ नंदिनीला म्हणतो की कसलाय हो तुमचा नवरा, काही कामालाच येत नाही. नंदिनी म्हणते की आता मी आहेत ना, मी करते ना मदत. आणि पार्थ म्हणतो की हे बरं आहे, घेतली नवऱ्याची साईड. नवऱ्याला काही बोलण्याआधी लगेच मध्ये येतात, बरं आहे तुमचं हे. आणि बघा प्रेक्षकांनो, आपल्याला जीवाची आणि काव्याची या दोघांची मनाची घालमेल कळतच आहेत प्रेक्षकांनो. आता बघा, इकडे ही काव्या त्या शेकोटीकडे बघते आणि तिला थोडंसं वाईटही वाटतं. आणि इथे ह्या मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि बघा प्रेक्षकांनो, यांची घरामध्ये एंट्री झालेली असते आणि ह्या दोघी बघून घेतात की हे घरात आलेले. आणि ह्या दोघी पटापटा बॅगा घेतात आणि बाहेर निघून जातात. आणि इकडे बघतो आपण जीवा वरतून खाली येत असतो आणि पार्थ विचारतो त्याला, अरे कुठे गेला होता. जीवा म्हणतो, अरे बॉल आणायला. आणि पार्थ म्हणतो की काम चुकार आहेत एक नंबरचा, तुझी बायको सुद्धा तुझी साईड घेत होती, चल. जीवा म्हणतो की मला सांगायचं ना, मी आलो असतो ना न्यायला. आणि इकडे नंदिनी म्हणती काव्याला की दे मला दे. आणि इकडे पार्थ म्हणतो की द्या तुम्ही मला, तुम्ही चला व्यवस्थित. आणि बघा प्रेक्षकांनो, आता हे फुल ऑन एन्जॉय करत आहेत, हनीमून आपण ट्रिप म्हणू शकतो की आपल्या भाषेत ही हनीमून आहेत आणि त्यांच्या भाषेत हा ट्रिप आहेत. आणि बघा, हे क्रिकेट खेळत असतात आणि इकडे जिव्हाने काव्याला आउट केलेलं असतं आणि त्याला फार आनंद झालेला असतो. आणि इकडे ही नंदिनी म्हणते की नो बॉल नो बॉल. पार्थ म्हणतो की काय नो बॉल. इकडे नंदिनी हे काय ग्रीसच्या बाहेर पार्थ म्हणतो की पाय वगैरे काही नव्हता, ग्रीसच्या आतच होतं. आणि इकडे काव्या आनंद होतो आणि ती म्हणते की ताई नो बॉल नो बॉल नो बॉल, ताई नो बॉल. आणि काव्या नंदीला जाऊन मिठी मारते की नो बॉल नो बॉल. आणि इकडे जीवा ओरडत असतो की हे चिटिंग आहे, हे काय. आणि इकडे काव्या म्हणते की ताईने सांगितलंय नो बॉल नो बॉल तर नो बॉल. नंदिनी म्हणते काव्या जा तू खेळ. आणि जीवा म्हणतो की अरे ही चिडते रे. नंदिनी म्हणते की चिडायचं काय यार. आणि बघा प्रेक्षकांना, आता हे मस्त क्रिकेट खेळत असतात. काव्याने शॉट मारलेला असतो आणि तो 4 असतो. इकडे नंदिनी हाताने खुणवते की 4 आहेत. आणि बघा प्रेक्षकांना, इथे हा बॉल पार्थच्या हातात आलेला असतो तरी मुद्दामून तो कॅच सोडतो आणि हे जीवाच्या लक्षात येतं. आणि हा जीवा म्हणतो की का सोडला, का 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 सोडला. आणि पार्थ म्हणतो की अरे नाही सुटला, अवघड होता कॅच. जीवा म्हणतो तू ना मुद्दाम करतोयस, मुद्दाम, मला काही कळत नाही. आणि बघा प्रेक्षकांना, इथे आता जीवाने काव्याला आउट केलेलंच असतं. विकेट किपर असतो ना तो, त्यामुळे त्याने काव्याला आउट केलेलं असतं आणि इकडे ही खरंच आउट झालेली असते. त्यामुळे आता जीवाला आणि पार्थला दोघांनाही फार आनंद होतो. आणि बघा प्रेक्षकांना, आता नंदिनीची बॅटिंगची टर्न येते आणि नंदिनीला काही खेळता येत नाही बहुतेक, कारण पार्थने बॉल टाकलेला असतो तर तो बॉल हुकतो आणि यामुळे सगळेजण तिच्यावर हसतात. आणि आता आपण बघतो की इकडे जेव्हा तिला बॅटिंग शिकवत असतो आणि तो तिच्या खूप जवळ जातो तिला बॅटिंग शिकवण्यासाठी. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे त्याने बॅटिंग शिकवण्यासाठी तिच्या मागे उभा असतो जीवा. त्यामुळे इकडे पार्थला आणि इकडे काव्याला थोडं ऑकवर्ड फील होतं आणि ते तोंड फिरवून घेतात प्रेक्षकांनो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे यांचा रोमांस चालू असतो, कोणाचा, जीवाचा आणि नंदिनीचा. आणि इकडे पार्थ काव्याला म्हणतो की मी काय म्हणतो, मी तुम्हाला बॉलिंग शिकवू का. आणि हे ऐकून काव्या चिडते त्याच्यावर. आणि बघा प्रेक्षकांनो, आता यांचं रोमॅन्स काही संपत नाही म्हणून पार्थ आहे ना त्यांना बॉलच मारून फेकतो आणि ते दोघंही थोडंसं लाजायला लागतात. आणि बघा प्रेक्षकांना, आता इकडे बॅटिंग बहुतेक नंदिनीला यायला लागली आहे. एका याच्यातच शिकवलं तर लगेच नंदिनी बॅटिंग शिकली बघा प्रेक्षकांनो आणि ती छान खेळते. आता नंतर जीवा खेळत असतो. जीवाना प्रेक्षकांनो खूप छान खेळत असतो. आणि इकडे बघा, आता काव्या आणि नंदिनी चिटिंग करतात प्रेक्षकांनो. आणि इकडे जीवा तयारीत असतो की बॉल येण्याच्या. आणि इकडे हा पारचंही लक्ष असतं की काव्याने ते स्टंप बाजूला केलेले असतात.
पण इकडे ही नंदिनी बॉल डायरेक्ट स्टंपवर मारते आणि जीवा आउट होतो. आणि बघा प्रेक्षकांनो, जीवा आउट झाल्यानंतर जीवाला हे कळतं की पार दादाने बघितलेलं असताना सुद्धा तो त्यांची साईड घेतो आहे. आणि इकडे ही नंदिनी आणि काव्याला खूप आनंद होतो की ते जिंकले आहेत म्हणून. आणि इकडे जीवा आता दादाला म्हणजे हे करण्यासाठी तो त्याच्या मागे मागे धावतो, पण या दोघीमध्ये असल्यामुळे तो काय दादाला पकडू शकत नाही, म्हणजे पार्थला. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ह्या रम्या आणि वसू आत्या घरी परत आलेले असतात आणि त्या चोरून लपून येत असतात. कारण आपल्याला तर माहितीच आहे की का त्या चोरून लपून येत असतात, पण मानिनीला कुठे माहिती नाही. त्याच्यामुळे त्या चोरून लपून येतात, पण त्यांना कळतच नाहीत की मानिनी समोर उभी आहेत ते. आणि बघा प्रेक्षकांनो, या दोघीही दचकतात. म्हणून मानिनी ताई विचारतात की काय आहेत, एवढं दचकायला काय झालंय. मानिनी म्हणते की मीच आहेत ना. वसू आत्या म्हणतात, रम्या म्हणते की काय, आणि वसू आत्या म्हणतात का अगं तू अचानक आली ना समोर म्हणून. मानिनी ताई विचारतात की काय तुम्ही आत्ता तर सकाळीच गेला होतात ना लग्नाला, मग काय लगेच परत आला. बघा प्रेक्षकांनो, मानिनी ताईंनी असा प्रश्न विचारल्यावर ह्या दोघी एकमेकींकडे बघतात. पण असो, आता यांचं पुढे काय होणार आहे आपण नंतर बघू. पण इथे बघा ना, हे सगळे खेळून खेळून खूप दमलेले दिसत आहेत. आणि पार्थ नंतर काव्यानंतर नंदिनीनंतर जीवा, असे सगळेजण झोपलेले आहेत. आणि त्या स्टंपचा त्यांनी असा ट्रायंगल काढलेला आहे. आणि इकडे हा जीवा म्हणतो की डेंजर क्रिकेट खेळलो यार. जीवा म्हणतो माझे तर पाय सुद्धा हलत नाहीये. पार्थ म्हणतो की बॉलिंग करून करून ना माझे हात दुखायला लागलेत. आणि जीवा म्हणतो की पण भाई सेंचुरी मारली आज आपण, सेंचुरी. आणि जीवा म्हणतो कमाल आहे भाई, कमाल. आणि खरंच प्रेक्षकांनो, हे खरंच खूप दमलेले दिसत आहेत. आणि बघा ना, काव्या आणि नंदिनीचा आवाजच येत नाहीये असं दिसतंय. आणि जीवा म्हणतो की भाई जेवणाचं काय, जेवणाचं. आणि पार्थ म्हणतो की जेवणाचं या दोघींना माहीतच असेल. आणि इकडे हा पार्थ म्हणतो की काव्या नंदिनी काय बेत आहे. आणि बघा इकडे हे ओरडत म्हणजे बोलत असता तरी काव्या आणि नंदिनीला काहीच फरक पडत नसतो प्रेक्षकांनो. त्या दमलेल्याच एवढ्या आहेत की त्या झोपी गेलेल्या आहेत. आणि इकडे जीवा सुद्धा आवाज येतो की नंदिनी, आणि पार्थचे डोळे उघडतात आणि तो बघतो तर काय, या दोघी सुद्धा सुन्न झोपलेल्या असतात. आणि पार्थ आवाज देतो की ओ काव्या सुन्न झाली, त्याला कोण सांगणार. इकडे जीवा पण आवाज देतो की नंदिनी, आता ह्या दोघांना कोण सांगणार की ह्या दोघी झोपी गेलेल्या आहेत. इकडे जीवा आवाज देतो की नंदिनी उठ ना यार. पार्थ आवाज देतो काव्या ओ उठा. जीवा म्हणतो अरे दिवसा काय झोपतीयस, उठ ना यार. आणि इकडे हे दोघं आवाज येतात, एक म्हणतो की काव्या, एक म्हणतो की नंदिनी, एक म्हणतो काव्या चिडते आणि म्हणते की काय. आणि काव्या म्हणते की काय काय भुणभुण लावली आहे, आता रोज करतो ना आम्ही सतत, आज प्लीज तुम्ही करा, काय करायचंय ते आम्हाला खरं झोपू द्या, ब्रेक द्या, आम्ही थकलोय आम्ही. पार्थ लगेच उठतो आणि म्हणतो की ब्रेक द्या म्हणजे. पार्थ म्हणतो की हे बघा मागच्या वेळेला सुद्धा मी बनवलं होतं, ह्या वेळेस मी नाही जा. इकडे जीवा पण थकलेला असतो. आणि काव्या म्हणते की देशमुख, मागच्या वेळेला जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा तुम्ही फक्त एकदाच स्वयंपाक केला होता, आम्ही तर रोज स्वयंपाक करतो, रोज. आम्ही असं कधी म्हणतो की आज केलाय आता उद्या नाही केणार, किंवा काल केला होता तर आज नाही करणार, म्हणतो का आम्ही कधी असं म्हणतो का. पार्थ म्हणतो की स्वयंपाक कोणी बनवायचा यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. ही नंदिनी म्हणते की अच्छा काय आयडिया. पार्थ म्हणतो की चिठ्ठ्या. आणि सगळ्यांना हे पटतंय बहुतेक, आणि म्हणून जीवा म्हणतो की चिठ्ठ्या. आणि बघा प्रेक्षकांनो, यांनी चिठ्ठ्या उधळल्या सुद्धा. आणि पार्थ म्हणतो की खाली ये. आणि पार्थ म्हणतो की ह्या चिठ्ठ्यांमध्ये ज्या दोघांचं नाव येईल त्या दोघांनी स्वयंपाक बनवायचा. जीवा म्हणतो की डन. आणि काव्या म्हणते की घ्या, यात सुद्धा चिटिंग केली असेल यांनी ताई. आणि ही काव्य म्हणते की हो, या चिठ्ठ्यांमध्ये तुमचं नाव लिहिलंच नसेल तुम्ही, तर मग आम्हीच आहेत ना, आमचंच नाव असेल. आणि ही नंदिनी म्हणते की तू कशाला टेन्शन घेते, या दोघांपैकी एकाचंही नाव नाही आलं ना, आपण पुन्हा चिठ्ठ्या टाकायच्या. हा जीवा म्हणतो की ए चकाचक बाई किती बोलतेस, काढ ना चिठ्ठी. पार्थ म्हणतो की काढा चला. नंदिनी म्हणते काढते ना. आणि इकडे नंदिनीने चिठ्ठी काढलेली असते. जीवा म्हणतो की हिचंच नाव असणार आहेत. आणि बघा आपण आता रम्या आणि वसू आत्या घरी आलेल्या असतात आणि मानिनी त्यांची खबरदारी घेत असते. आणि इकडे मानिनी म्हणते की काय विचारते मी. वसू आत्या थोड्या गडबडतात आणि म्हणतात वसू आत्या म्हणतात की काय झालं माहिती आहेत का, काल विक्रम नाही का ओरडला रम्याला कामावरून, तिचं मनच लागेना ना ग प्रवासात. आणि वसू आत्या म्हणतात की तिला सतत असं वाटत होतं की तिने लग्नाला प्रायोरिटी दिली, कामाला नाही, गिल्टी वाटत होतं ग तिला. रम्या म्हणती बघ ना मामी, जीवा कितीही मनापासून काम करतोयस,
शिवाय पार्थने बॅनर्जी ग्रुपचं सुद्धा काम मिळवलं. वसुआत्या तिच्या होला हो म्हणतात की हो ना. रम्या म्हणते की माझीच काही इम्प्रूव्हमेंट होत नाही आहेत ऑफिसमध्ये, म्हणून रम्या म्हणते की मी ठरवलं की आता कामावरच फोकस करायचा. रम्या म्हणते की म्हणून तर लग्न कॅन्सल केलं आणि आम्ही घरी आलो. आणि इकडे वसुआत्यांना घाई असते. त्या म्हणतात की येणे काही प्रश्न विचारायच्या आधी आपण इथून कल्टी मारावी, आणि म्हणून त्या रम्याला म्हणतात की चल चल चल. आणि मानिनी म्हणते की म्हणून म्हणजे जाताना अगदी लग्नाला हट्टाने लग्नाला जायचंय म्हणून गेलात, मग नंतर तुम्हाला अचानक परती झाली, मग काय ते गिल्ट वगैरे वाटला आणि मग तुम्ही परत आलात. आणि वसुआत्या रम्या एकमेकींकडे बघतात आणि म्हणतात की हा हो. मानिनी ताई म्हणतात की काय खरं बोलता काय खोटं बोलता कळतच नाही. वसुआत्या म्हणतात की खरंच आहे मानिनी. रम्या म्हणती खरंच आहे ग मामी. आणि बघा प्रेक्षकांना, मानिनी म्हणती की रम्या, एकतर मामा तुला ओरडला म्हणून मला असं वाटलं की तू काम संपवूनच लग्नाला